वेलकम माय डिअर स्टुडंट्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण प्रोप्रायटरशिपचे लिमिटेशन्स पाहिले, डिफरन्स बिटवीन प्रोप्रायटरी आणि पार्टनरशिप पाहिलं, मिनिंग ऑफ पार्टनरशिप पाहिलं. आज आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. सो फर्स्ट पॉइंट आहे नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स वर रिस्ट्रिक्शन्स कशी आहेत? मिनिमम 2, मॅक्सिमम 20 पार्टनर्स कॅन कम टुगेदर टू फॉर्म अ पार्टनरशिप फर्म. लिमिटेशन काय? मिनिमम 2 पाहिजे. मिनिमम 2 ऑब्व्हियसली एक असेल तर तो सोल प्रोप्रायटर झाला, म्हणून मिनिमम 2, मॅक्सिमम 20. सेकंड पॉइंट आहे अग्रीमेंट. अग्रीमेंट म्हणजे काय? मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, जे पार्टनर्स एकत्र येतात ते एकमेकांमध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं त्यांचं. ते जे अग्रीमेंट असतं ना, त्यांचं म्युच्युअल अग्रीमेंट, ते एका पेपरवर लिहिलेलं असतं. सो अन अग्रीमेंट हॅज टू बी साइन्ड बाय ऑल द पार्टनर्स टू फॉर्म अ फर्म लिगली. लिगॅलिटी पाहिजे की नाही? जेव्हा पार्टनर्स एकत्र येतात आणि एक गोष्ट ठरवतात आणि सुरू करतात, त्यांच्यामध्ये एक अग्रीमेंट साइन केलेलं असतं. महत्वाचे पॉइंट्स काय आहेत? अन अग्रीमेंट इज साइन्ड बाय ऑल द पार्टनर्स. सगळ्या पार्टनरनी ते अग्रीमेंट साइन करायला पाहिजे, त्याला लिगॅलिटी येण्यासाठी, त्या फर्मला लिगॅलिटी येण्यासाठी. दिस अग्रीमेंट कॅन बी रिटन ऑर ओरल. रिटन पण असू शकतं, ओरल पण असू शकतं. ओरली जनरली कोणी ठेवत नाही, रिटन फॉर्मॅट मध्येच असतं. Written agreement is called as a partnership deed, which is legal and can be used as an evidence. जे रिटन अग्रीमेंट आहे ना, जे स्टॅम्प पेपर वरती केलेलं असतं, ते स्टॅम्प पेपरवर केलेलं लीगल अग्रीमेंट हे सगळ्या पार्टनर्सनी साइन केलेलं असल्यामुळे इट इज लीगल अँड कॅन बी युज्ड ॲज एव्हिडन्स. तिसरा पॉइंट आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन म्हणजे काय? ही जी फॉर्म केली ना, पार्टनरशिप फर्म जी फॉर्म केलेली आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन इज अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, पार्टनरशिप रजिस्ट्रेशन इज नॉट कंपल्सरी. पार्टनरशिप रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी नाहीये, बट इन महाराष्ट्र इट इज कंपल्सरी सिन्स 1 एप्रिल 2005. महाराष्ट्रात इट इज कंपल्सरी. कधीपासून? 1 एप्रिल 2005. The partnership firms are registered with registrar of firms. कुठे रजिस्टर करायचं? मला माझी पार्टनरशिप फर्म रजिस्टर करायची, मला आणि माझ्या पार्टनरला. कुठे रजिस्टर करायची? रजिस्टर ऑफ फर्म्स मध्ये जायचं. तिथे जाऊन आपलं हे पार्टनरशिप डीड डॉक्युमेंट्स द्यायचे सगळे आणि आपली फर्म रजिस्टर करून घ्यायची. सो ही जी फर्म रजिस्टर होते, पार्टनरशिप फर्म कुठे रजिस्टर होते? तर रजिस्ट्रार ऑफ फर्म्स, ROF असं म्हणतात त्याला. ठीक आहे, हे झालं रजिस्ट्रेशन. नेक्स्ट पॉइंट आहे आपला लॉफुल बिझनेस. पार्टनर्स कॅनॉट स्टार्ट एनी इलिगल बिझनेस. द बिझनेस विच इज नॉट लीगल, द पार्टनर्स कॅनॉट स्टार्ट सच बिझनेस. इट हॅज टू बी लॉफुल. लीगल जे आपल्या इंडियन ऍक्ट्स मध्ये जे बसतं, असा लॉ जो असेल त्याच्याप्रमाणेच फक्त त्यांनी बिझनेस सुरू करता येणार आहे त्यांना. सो असा बिझनेस करा जो लॉफुल आहे. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग अगेन महत्वाचा पॉइंट आहे. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट विचारतात किंवा 2 मार्काचा प्रश्न विचारतील. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग. पार्टनर्स शेअर द प्रॉफिट्स अँड लॉसेस इनकर्ड बाय द बिझनेस ऍट द अग्रीड प्रॉफिट शेअरिंग रेशो. अग्रीड, त्यांच्यामध्ये तो ठरलेला असतो. अग्रीड रेशो आहे तो. प्रॉफिट शेअरिंग रेशो हा पार्टनरशिप डीड मध्ये म्युच्युअली जेव्हा पार्टनरशिप डीड साइन करतात तेव्हाच हा ठरवलेला असतो. So it is mentioned in the partnership deed. ठीक आहे. इट मे नॉट बी इक्वल. हे लक्षात घ्या की 10 पार्टनर आहेत, 10 जणांनी मिळून तो इक्वल ठरवलेला असू दे, नाहीतर 1:2:2:2:2 असा ठरवलेला असू दे. जो काही त्यांच्यात म्युच्युअली ठरलेला आहे ना, तोच तिथे असणार आहे लिहिलेला. कळतंय का? प्रत्येकाचा इक्वलच असेल असं नाही. पण इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द PSR. PSR म्हणजे काय लिहिलंय मी? प्रॉफिट शेअरिंग रेशो. जर पार्टनरशिप डीड मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो बद्दल काही लिहिलेलं नसेल, काही उल्लेखच नसेल, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द PSR, देन इट इज ट्रीटेड ॲज इक्वल अमंग द पार्टनर्स. हे तुम्हाला लक्षात का ठेवायचे? आपण जेव्हा पार्टनरशिप डीडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत ना, त्यावेळेला जर तुम्हाला कुठेही काही मेन्शन केले नसेल प्रॉफिट शेअरिंग रेशो बद्दल, तर तुम्ही तिथे एक नोट लिहायची आणि तो इक्वल आहे असं ॲज्युम करायचा. ठीक आहे. सो हा पण स्टार मार्कचा पॉइंट आहे. अनलिमिटेड लायबिलिटी, अगेन स्टार मार्क. तुम्ही म्हणाल मी काय स्टार सारखे देतेय, पण हे महत्वाचे आहेत जे लक्षात ठेवून वाचायचे आहेत रिव्हिजनच्या वेळेला.
अनलिमिटेड लायबिलिटी, मी मागच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या बिझनेसचे जे ऍसेट्स असतात ते रिअलाइज करून लायबिलिटीज पे ऑफ करता येतात. पण जर कुठल्याही बिझनेसच्या ऍसेट्सची अमाऊंट, रिअलायझेशनची अमाऊंट ही लायबिलिटीज पेक्षा कमी असतील तर त्या लायबिलिटी सगळ्या पे ऑफ होणार नाहीत. मग त्या लायबिलिटीज कशा पे करायच्या, तर त्यांचे जे ओनर्स आहेत, पार्टनर्स आहेत, ते जे पार्टनर्स आहेत ते पार्टनर स्वतःच्या ऍसेट्स रिअलाइज करून बिझनेसच्या, पार्टनरशिप फर्मच्या लायबिलिटीज पे ऑफ करतात. याला म्हणायचं अनलिमिटेड लायबिलिटी. हे मी तुम्हाला प्रोप्रायटरीशिपचे जेव्हा लिमिटेशन सांगितले तेव्हा समजावून सांगितलं होतं. सेम लिमिटेशन पार्टनरशिप फर्मचं पण आहे. पार्टनरशिप फर्मचं सेम लिमिटेशन काय आहे? अनलिमिटेड लायबिलिटी. द लायबिलिटी ऑफ द पार्टनर्स इज अनलिमिटेड. If assets of the firm are insufficient to pay the liabilities, then the partners have to pay the same from their personal assets. आता मी सांगितलं तसं. Also, हा पण पॉइंट लक्षात ठेवा. If any partner becomes insolvent, आता एखाद्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप फर्म मध्ये 3 पार्टनर आहेत असं अज्युम करा. त्या पार्टनरशिप फर्मच्या ऍसेट्स लायबिलिटीज पे ऑफ करायला इनसफिशियंट आहेत. सो लायबिलिटीज पे ऑफ करायची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? 3 पार्टनर्सची, ए बी सी. त्यातला जर सी इनसॉल्वंट असेल, इनसॉल्वंट म्हणजे सीच्या पर्सनल ऍसेट्स त्याच्या लायबिलिटीज पे ऑफ करायला कमी पडतायत, इनसफिशियंट आहेत, त्याला म्हणायचं इनसॉल्वन्सी. जो सी इनसॉल्वंट आहे, इन दॅट केस ज्या बिझनेसच्या लायबिलिटीज सीच्या नावाने येणार आहेत, बिझनेसच्या ज्या लायबिलिटीज सीच्या नावाने येणार आहेत, ए बी आणि सी तिघही ते वाटून घेणार होते की नाही लायबिलिटीज, त्या ज्या सीच्या वाट्याला येणाऱ्या लायबिलिटीज आहेत तो पोर्शन सुद्धा उरलेल्या 2 पार्टनरनी पे करायचा असतो बिझनेसला. कारण फायनली बिझनेसच्या लायबिलिटीज पे व्हायलाच पाहिजेत. कळते का? बिझनेसच्या फर्मच्या लायबिलिटीज पे व्हायलाच पाहिजेत. इफ एनी पार्टनर बिकम्स इनसॉल्वंट देन हिज लायबिलिटीज आर टू बी बोर्न बाय द रिमेनिंग पार्टनर्स. कळलंय? इथपर्यंत कळलंय का? फोटो काढून घ्या आणि वहीत लिहून घ्या. फीचर्स मधला पुढचा पॉइंट आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. सो जॉईंट ओनरशिप म्हणजे काय? ऑल द पार्टनर्स आर जॉईंट ओनर्स ऑफ द पार्टनरशिप फर्म. एकटा सिंगल ओनर असतो जेव्हा तो सोल प्रोप्रायटरीशिप असतं, पण इथे 2 पेक्षा जास्त लोक एकत्र आली आहेत अँड दे कम टुगेदर टू फॉर्म अ बिझनेस विच इज कॉल्ड एज अ पार्टनरशिप फर्म. देन सच फर्म हॅज द पार्टनर्स विथ जॉईंट ओनरशिप. एक ओनर आहे, तू दुसरा त्याच्या हाताखालचा आहे, तिसरा त्याच्या हाताखालचा आहे असं नाहीये. All the partners are treated equally because they are the joint owners. All of the partners are owners of the partnership firm. They are jointly responsible for the management of the business. ते एकत्र आलेत, काहीतरी मोठं घेऊन आलेत, काहीतरी एम घेऊन आलेत, कुठला बिझनेस करायचा, तो कसा करायचा, हे सगळं त्यांचं आधी ठरलेलं आहे. सो दे आर ऑल जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ द बिझनेस. बिझनेसची मॅनेजमेंट करायची आहे ना, तर ती एकाचीच रिस्पॉन्सिबिलिटी आमची नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. पार्टनर्स दे आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट. द बिझनेस ऍसेट्स कॅनॉट बी यूज फॉर द पर्सनल यूज बाय द पार्टनर्स. पार्टनर्स आणि बिझनेस दे आर द सेपरेट एंटिटीज. दो दे आर द ओनर्स, दे आर सेपरेट एंटिटीज. बिझनेस ऍसेट्स आर मस्ट बी यूज फॉर द बिझनेस ओनली. Partners should not use the business assets for their personal use. They can use the assets but for the sake of the business or the progress of the business, not for the personal use. कळलंय? So they are joint owners and the responsibility of business is joint with all the partners. Principal and agent. प्रिन्सिपल अँड एजंट हा एक हायरार्की आहे. हायरार्की म्हणजे काय? प्रिन्सिपल हा वर असतो, एजंट हा त्याच्या हाताखाली काम करणारा किंवा त्याच्या खालची एक ग्रेड असते. सो इथे प्रिन्सिपल कोण आहे आणि एजंट कोण आहे पार्टनरशिप फर्म मध्ये? ईच पार्टनर ऍक्ट्स ऍज द प्रिन्सिपल ऑफ द बिझनेस टू द आउटसाइडर्स. जेव्हा बाहेरचा माणूस येतो, आउटसाइडर म्हणजे कोण? ओनर्स सोडून, पार्टनर सोडून बिझनेसच्या बाहेरचा जेव्हा आउटसाइडर येतो तेव्हा त्याच्यासाठी दे ऑल आर द प्रिन्सिपल्स ऑफ द बिझनेस. ते सगळेजण ओनर्स म्हणून, रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून काम करणार आहेत आउटसाइडर्स साठी. पण इंटरनली सिन्स दे आर द को ओनर्स,
त्यांच्यामध्ये दे आर द को ओनर्स, दे आर ट्रीटेड ऍट अ सिंगल लेवल. त्यांच्यापैकी एक प्रिन्सिपल आणि बाकीच्या पार्टनर्सनी त्यांचं ऐकायचं असं नाहीये. सिन्स दे आर द को ओनर्स, दे ऍक्ट ऍज एजंट्स विथ ईच अदर. ते एकाच हायरार्कीवर काम करतायत. इथे प्रिन्सिपल आहे आणि त्याच्या हाताखाली 4 एजंट्स आहेत. असं पिक्चर इंटरनली तुम्हाला दिसणार नाही. आउटसाइडर्स साठी काय आहेत, सगळेच प्रिन्सिपल आहेत. हे सगळे प्रिन्सिपल आहेत, 4 पार्टनर, 4ही प्रिन्सिपल ओनर. इंटरनली दे आर ऑल एजंट. कळलंय? एकमेकांशी वागताना हा वरचढ आहे, मी त्याच्यापेक्षा कमी आहे असं समजायचं नाही, किंवा दुसऱ्यांनी असं समजायचं नाही की मी ह्याच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहे त्याच्यामुळे मला जास्त मान मिळालं पाहिजे. हे असं पार्टनरशिप मध्ये नसतं. ऑल आर ट्रीटेड ॲज इक्वल. ठीक आहे. सो हे आहे प्रिन्सिपल अँड एजंट. लास्ट आहे फीचर डिझोल्युशन. डिझोल्युशनला स्टार मार्क मी आधीच केलेला आहे, तुम्ही पण करून घ्या. डिझोल्युशन म्हणजे काय? डिझॉल्व करणे, बंद करणे. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व बाय अन अग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. हे जे 4 पार्टनर्स होतं त्या पार्टनर्सनी एका काहीतरी ठराविक एका मोटोसाठी तो बिझनेस सुरू केला होता. ते मोटो त्यांचं कम्प्लीट झालं, ते वेंचर त्यांचं कम्प्लीट झालं. वेंचर कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी ठरवलं ठीक आहे आता आपण पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करायची. सो बाय द अग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स दे कॅन डिझॉल्व द पार्टनरशिप फर्म. जनरली पार्टनरशिप डीड मध्ये डिझोल्युशनचा एक सेक्शन असतो, एक पॉइंट लिहिलेला असतो. त्यामध्ये म्युच्युअली अग्रीड किंवा जे काही त्यांच्यामध्ये ठरलेलं आहे ना ते तिथे लिहिलेलं असतं. इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू रिटायर फ्रॉम द फर्म, एकाच पार्टनरला त्या पार्टनरशिप फर्म मधनं रिटायर व्हायचं असेल, ही कॅन गिव्ह अ 15 days नोटीस इन ऍडव्हान्स अँड ही कॅन लिव्ह. एकट्यालाच पार्टनरशिप फर्म मधनं बाहेर यायचंय, बाकी पार्टनरशिप फर्म चालू राहणार आहे. अशा केसमध्ये काय होतं, तो एक पार्टनर रिटायर होतो. त्या पार्टनरशिप फर्म मधनं तो पार्टनर रिटायर होतो. कसा? ही विल गिव्ह अ नोटीस ऑफ बिफोर 15 days अँड ही विल लिव्ह द पार्टनरशिप फर्म. अजून काय हे अजून कोणत्या कोणत्या केसेस असू शकतात? इफ एनी पार्टनर बिकम्स इन्सेन. इन्सेन म्हणजे काय? नॉट इन हिज सेन्सेस म्हणजे इन्सेन. म्हणजे एखाद्या माणसाच्या डोक्यावरती जर काही आघात झाला आणि डोक्यावर परिणाम झाला तर त्याला म्हणायचं इन्सेन. नॉट इन हिज सेन्सेस म्हणजे इन्सेन. लिहून ठेवा हे कुठेतरी. सो इफ अ पर्सन बिकम्स इफ अ पार्टनर बिकम्स इनसॉल्वंट. पार्टनर इन्सॉल्वंट कधी असेल? जेव्हा पार्टनरच्या पर्सनल ऍसेट्स या लायबिलिटीज पेक्षा कमी असतील. पर्सनल, बिझनेसशी रिलेटेड नाही, हे पार्टनर बद्दल बोलतोय आपण. तो पार्टनर इन्सेन झाला, इन्सॉल्वंट झाला किंवा ही डाईज. इफ अ पार्टनर डाईज, मग काय करायचं? तो तर सही करायला येऊ शकत नाही. देन द फर्म कॅन बी डिझॉल्व्ड बाय द म्युच्युअल कन्सेंट ऑफ द रिमेनिंग पार्टनर्स. तो पार्टनर सोडून जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत ते एक म्युच्युअल अग्रीमेंट एकमेकांमध्ये करतात, एकमेकांची म्युच्युअल कन्सेंट घेतात आणि ते ठरवू शकतात की दे कॅन डिझॉल्व द पार्टनरशिप फर्म. का? बिकॉज द पर्सन हु इज इन्सेन, इन्सॉल्वंट और हु हॅज डाईड कॅनॉट पार्टिसिपेट इन टू द डिसिजन मेकिंग ऑफ द फर्म. हे होते आपले फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. याचा फोटो काढून ठेवा. तुम्हाला राईट एनी 2 फीचर्स, राईट एनी 3 फीचर्स असं येतं, किंवा मी जे स्टार मार्क करून दिलेले होते ना त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. फोटो काढून घ्या. आता आपण थोडस पार्टनरशिप डीड म्हणजे काय ह्याच्याविषयी थोडस डिटेल्ड मध्ये समजून घेऊया. पार्टनरशिप डीडचं मीनिंग काय आहे? अ पार्टनरशिप अग्रीमेंट बिटवीन ऑल द पार्टनर्स विच कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द पार्टनरशिप. परत मी 3 पॉइंट मध्ये लिहिलेले. पहिला पॉइंट काय आहे? पार्टनरशिप अग्रीमेंट बिटवीन ऑल द पार्टनर्स. इट इज अन अग्रीमेंट बिटवीन ऑल द पार्टनर्स विच कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द पार्टनरशिप. ते जेव्हा अग्रीमेंट मध्ये आले तेव्हा त्यांच्यामध्ये काय ठरलं, ज्या टर्म्स अँड कंडिशन्स ठरल्या त्या जिथे रिटन फॉर्मॅटमध्ये असतात इज कॉल्ड एज अ पार्टनरशिप डीड. मग पार्टनरशिप डीडचे फीचर्स काय आहेत? मगाशी आपण पार्टनरशिपचे जे फीचर्स पाहिले त्यातलेच इथे येतात थोडेसे. तर काय आहेत बघूया. पार्टनरशिप डीड इज साइन्ड बाय ऑल द पार्टनर्स. पहिला पॉइंट अतिशय महत्वाचा, त्या सगळ्या पार्टनर्सनी त्याच्यावरती कन्सेंट द्यायला पाहिजे, म्हणजेच त्यांनी ते साइन करायला पाहिजे.
ऍग्रीमेंट कॅन बी रिटन ऑर ओरल. ओरल ऍग्रीमेंट पण असू शकतं, रिटन ऍग्रीमेंट पण असू शकतं. ओरल ऍग्रीमेंट जनरली कोणी ठेवत नाही, कारण आपण ही पार्टनरशिप जी फर्म आहे ती गोईंग कन्सर्न कन्सेप्टनी पुढची अनेक वर्ष चालत राहणार आहे. मग 10-15 वर्षापूर्वी ओरली आपण काय ठरवलं होतं हे नाही लक्षात राहू शकत, हो ना. त्याच्यामुळे जरी ऑप्शन आहे आपल्याकडे की रिटन आहे का ओरल आहे, बट इट इज रेकमेंडेड टू बी इन द रिटन फॉर्मॅट विच इज कॉल्ड एज अ पार्टनरशिप डीड. सो जनरली ते रिटन फॉर्मॅट मध्येच असतं, विच इज कॉल्ड एज पार्टनरशिप डीड. It can also be registered under Indian Partnership Act 1932, which gives it a legal status. So, partnership deed contains the rules, regulations, and the agreements between the partners. सगळे बेसिक रूल्स अँड रेग्युलेशन, सगळे पार्टनर्स कसं काम करणार, कोणता बिझनेस करणार, कोणावरती कुठली जबाबदारी असेल, कोणाची काय मॅनेजमेंट कोण कशाची करणार आहे, हे सगळे त्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेले असणारे, ज्याला रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणायचं, प्लस इतर अग्रीमेंट्स बिटवीन द पार्टनर्स. त्या पार्टनर्सनी इतर काही अग्रीमेंट्स केलेली असतील की ह्या सगळ्या पार्टनरना कमिशन मिळेल, कमिशन ऑन सेल्स असं काहीतरी असेल तर ते कुणाला मिळेल, किती पर्सेंटनी मिळेल, असे जर काही इतर अग्रीमेंट्स केलेले असतील, ऍडमिशन ऑफ द न्यू पार्टनर, डिझोल्युशन ऑफ द फर्म, अशा काही इतर अग्रीमेंट्स जे आहेत हे सगळं पार्टनरशिप डीड मध्ये लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये क्लॉजेस असतात वेगवेगळे. पार्टनरशिप डीड हे एक अग्रीमेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये सेपरेट क्लॉजेस असतात, पॉइंट वाईज क्लॉजेस लिहिलेले असतात आणि प्रत्येक क्लॉजला कन्सेंट म्हणून साईन केलेली असते. पार्टनरशिप डीड इज ऑल्सो कॉल्ड एज अन आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. हा मुद्दा जो आहे ना, हा तुम्हाला आत्ता ऍक्च्युली अभ्यासाला नाहीये, पण हे लक्षात ठेवा, कारण हे फिल इन द ब्लँक्स मध्ये वन सेंटेन्स आन्सर मध्ये कुठेतरी विचारणार. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अन आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. मी एक तुम्हाला समजावून सांगते काय असतं आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. 3 कॉन्स्टिट्यूशन्स, आता 4 आहेत, पण कॉन्स्टिट्यूशन्स कोणत्या आहेत, कोणाचाही बिझनेस सुरू करायचा असेल तर तो कोणत्या फॉर्म मध्ये करता येतो. एक तर सोल प्रोप्रायटर म्हणजे प्रोप्रायटरीशिप फर्म, सेकंड आहे पार्टनरशिप फर्म जिथे मिनिमम टू मॅक्सिमम 20 पार्टनर्स असतात, तिसरा आहे LLP जो आता सुरू झालेला आहे, जो पार्टनरशिप आणि कंपनीच्या मधला आहे. सो मी आधी तुम्हाला कंपनी म्हणजे काय ते सांगते. मी कोणते कोणते सांगितले तुम्हाला. सोल प्रोप्रायटर पहिला आहे, सोल प्रोप्रायटर, मग आहे पार्टनरशिप. पार्टनरशिप मधनं कंपनी फॉर्म होऊ शकते आणि ह्या दोघांच्या मधला LLP एक म्हणून नवीन सुरू झालाय, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फॉर्म. सो ह्यांना म्हणायचं कॉन्स्टिट्यूशन्स. हे तुम्हाला मी मध्ये अगदी सुरुवातीच्या लेक्चरला सांगितलं होतं की मी फक्त तुम्हाला पुस्तकात काय शिकवलंय ते सांगत नसते, तुमच्या पुढच्या एज्युकेशनसाठी, करिअरसाठी काही गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत त्याही मी तुम्हाला सांगत असते. त्यातला हा भाग आहे. प्रोप्रायटर म्हणजे सिंगल ओनर, पार्टनर म्हणजे मिनिमम टू मॅक्सिमम 20 पार्टनर्स. कंपनी म्हणजे काय की इथे जिथे पार्टनरशिपच्या लिमिटेशन सुरू होतात ना तिथे कंपनी सुरू होते, कारण पार्टनरशिप कमी पडायला लागते. ज्या काही प्रोप्रायटरीशिपच्या लिमिटेशन्स होत्या त्याच सगळ्या जर पार्टनरशिपला अप्लाय केल्या, लिमिटेड कॅपिटल, ग्रोथ होत नाहीये, मॅनेजरियल स्किल्स कमी पडतायत, मेन म्हणजे कॅपिटल कमी पडते, अशा वेळेला कंपनीवरती शिफ्ट होतात. कंपनी म्हणजे काय, ज्या कंपनीचं नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड असा शब्द असतो ना त्याला कंपनी म्हणायचं, ज्यांचं कॅपिटल हे शेअर होल्डिंगच्या फॉर्म मध्ये असतं. ओके, इतकीच माहिती आत्ताच्या लेवलला तुम्हाला गरजेची आहे, याच्यापेक्षा मी जास्त सांगणार नाहीये. सो व्हॉट इज आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. जसं पार्टनरशिप फर्मचे जे पार्टनर असतात ते एकत्र येऊन काय रिटर्न अग्रीमेंट करतात, पार्टनरशिप डीड. तसंच कंपनीचे जे शेअर होल्डर्स असतात ते एकत्र येऊन काय अग्रीमेंट करतात, आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. आता आर्टिकल ऑफ पार्टनरशिप हे अग्रीमेंट नाहीये, कारण हे जे कंपनीचे शेअर होल्डर्स आहेत ना हे फिक्स नसतात. आज हा शेअर होल्डर असेल, उद्या त्यांनी त्याचे शेअर तिसऱ्याला विकले तर तो C म्हणून जो आहे तो आता ओनर झाला, C ने D ला विकले तर D ओनर झाला. सो आर्टिकल ऑफ पार्टनरशिप हे अग्रीमेंट रिटर्न फॉर्मॅट मध्ये, साइंड फॉर्मॅट मध्ये नसतं, पण त्याच्यात सुद्धा रूल्स रेग्युलेशन्स आणि इतर कंपनी रिलेटेड काही मॅनेजमेंटचे गोष्टी या सगळ्या या आर्टिकल ऑफ पार्टनरशिप मध्ये लिहिलेल्या असतात. कोणता बिझनेस करणार, फुल बिझनेस करणार,
हे सगळं आर्टिकल ऑफ पार्टनरशिप म्हणजे आर्टिकल ऑफ कंपनी मध्ये लिहिलेलं असतं. सो आर्टिकलचा शब्द काय? रिटन डॉक्युमेंट रिगार्डिंग द बिझनेस which consists of all the rules and regulations and इतर agreements between the owners. ठीक आहे. सो हे खालचं लक्षात नाही ठेवलं तरी चालणार आहे. मेन लक्षात काय ठेवायचंय? पार्टनरशिप डीड इज अन आर्टिकल ऑफ पार्टनरशिप. जसं आर्टिकल ऑफ कंपनी असतं तसं आर्टिकल ऑफ पार्टनरशिप आहे. ठीक आहे. हे तुम्हाला सिंगल वन सेंटेन्स आन्सर ट्रू ऑर फॉल्स वगैरे मध्ये विचारणार. आता आपण बघूयात कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप डीड. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की पार्टनरशिप डीड मध्ये क्लॉजेस असतात. कसले क्लॉजेस असतात? तर कोणते कोणते मेन क्लॉजेस जे प्रत्येक पार्टनरशिप डीड मध्ये असायलाच पाहिजेत कंपल्सरी, ते मी आता तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं नेम, ऍड्रेस अँड नेचर ऑफ द बिझनेस. बिझनेसचं नेम, बिझनेसचा रजिस्टर्ड ऍड्रेस आणि नेचर ऑफ द बिझनेस. कुठला बिझनेस करायचा आहे, कशा संदर्भातला बिझनेस करायचा आहे, ट्रेडिंगचा बिझनेस आहे, मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे, काय आहे त्याचा ऍड्रेस, कुठे कुठे करायचा आहे, नाव काय देणार आहात बिझनेसच्या संदर्भात, हे सगळं झाला फर्स्ट पॉइंट. दुसरा आहे नेम्स अँड ऍड्रेसेस ऑफ द पार्टनर्स. या पार्टनरशिप फर्म मध्ये टोटल पार्टनर्स किती आहेत? आता लेटेस्ट जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये नेम्स, ऍड्रेसेस, पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे डिटेल्स पण लिहिले जातात. पॅन आणि आधार ऑफ द पार्टनर्स. ही तुमची एक आयडेंटिटी आहे ना, त्याच्यामुळे ती आयडी प्रूफ आहे तुमचं. सो त्याच्यासाठीच ते पॅन आणि आधार घेतलं जातं. सो नेम्स अँड ऍड्रेसेस ऑफ द पार्टनर्स, जे मिनिमम टू मॅक्सिमम 20 पार्टनर्स आहेत त्यांची सगळी माहिती. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन बाय ऑल द पार्टनर्स. बिझनेस सुरू करायचा आहे म्हणजे सगळ्यात फर्स्ट स्टेप येते कॅपिटल. पार्टनरशिप फर्मचा बिझनेस सुरू करायचा असेल तर प्रत्येक पार्टनरनी त्याच्या सोयीने किती कॅपिटल आणायचं ते आधीच ठरलेलं असतं. ते इक्वल असेलच असं नाही, पण प्रत्येक पार्टनरने काहीतरी कॅपिटल आणल्याशिवाय, बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस केल्याशिवाय तो पार्टनर होऊ शकत नाही. सो त्या प्रत्येक पार्टनरनी किती कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन दिलंय पार्टनरशिप फर्मच्या बिझनेसला ते लिहिलेलं असतं. हे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन नंतर वाढू शकतं बरं का, की नंतर त्यांनी कॅपिटल वाढवलं असंही असू शकतं, कमी केलं असंही असू शकतं. पण इनिशियली तो जेव्हा पार्टनर झाला त्यावेळेला इनिशियल कॅपिटल किती होतं ते लिहिलेलं असतं. प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रॉफिट्स किंवा लॉसेस शेअर करायचे असतील तर त्याचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो असतो तो लिहिलेला असतो. मगाशी मी सांगितलं तसं, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो देन इट इज कन्सिडर्ड ऍज इक्वल अमंग ऑल द पार्टनर्स. रेट ऑफ इंटरेस्ट कशावरचा? रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ड्रॉइंग्स, लोन्स फ्रॉम द पार्टनर. पार्टनरचं कॅपिटल, पार्टनरचे ड्रॉइंग्स किंवा पार्टनर कडनं घेतलेलं लोन यावरती जर इंटरेस्ट देणार असेल बिझनेस त्या पार्टनरला तर तो रेट किती असेल ते लिहिलेलं असतं. नेक्स्ट आहे सॅलरीज ऑर कमिशन इफ पेएबल टू द पार्टनर्स. पार्टनरना जर काही कमिशन द्यायचं असेल, टर्नओव्हरवरचं कमिशन किंवा एक पर्टिक्युलर प्रॉडक्टचा सेल झाला तर त्या प्रॉडक्टच्या सेलशी रिलेटेड कमिशन किंवा सॅलरी द्यायची आहे. प्रत्येक पार्टनरला काहीतरी स्वतःला इन्कम मिळालं पाहिजे ना बिझनेसमधनं, फक्त प्रॉफिट नाही घ्यायचंय, इतर इन्कम पण पाहिजे, त्यांना सॅलरीज म्हणायचं. सो सॅलरीज किंवा कमिशन जर पार्टनरला द्यायचं असेल तर त्याचं लिहिलेलं असतं किती द्यायचं ते. राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स. प्रत्येक पार्टनरचे राईट्स काय आहेत, त्याच्या ड्युटीज काय आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, त्याच्या लायबिलिटीज काय आहेत, हे सगळं पार्टनरशिप डीड मध्ये लिहिलेलं असतं. प्रत्येकाचे राईट्स, रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय? प्रत्येक पार्टनरनी मॅनेजरियल स्किल्स प्रत्येक पार्टनरच्या वेगळ्या असतात. सो एक एक डिपार्टमेंट समजा दिलेलं असेल प्रत्येक पार्टनरला की ह्यांनी मार्केटिंग बघायचं, यांनी मॅन्युफॅक्चरिंग बघायचं, यांनी प्रोक्युअरमेंट ऑफ मटेरियल बघायचं. सो प्रत्येकाला जर वेगवेगळी डिपार्टमेंट दिली असतील तर ते सगळं लिहिलेलं असतं. त्याचे राईट्स, ड्युटीज काय आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, त्याच्या लायबिलिटीज काय आहेत, हे सगळं. नेक्स्ट आहे प्रोव्हिजन्स रिगार्डिंग ऍडमिशन, रिटायरमेंट ऑर डेथ ऑफ अ पार्टनर. मग अशी आपण डिझोल्युशनच्या वेळेला पाहिलं होतं की एखादा जर पार्टनर रिटायर होणार असेल तर त्यांनी काय, त्याची प्रोसिजर काय आहे. ऍडमिशन, नवीन पार्टनर घ्यायचा आहे, नवीन पार्टनर ऍडमिट करून घ्यायचा आहे बिझनेसमध्ये, तर त्याची काय प्रोव्हिजन असेल, त्याची प्रोसेस काय असेल. जर एखादा पार्टनर ची डेथ झाली तर काय करायचं, हे सगळं लिहिलेलं असतं. हाचा एक वेगळा क्लॉज असतो. सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन. डिझोल्युशन झाल्यानंतर काय होतं, बिझनेस शटडाऊन होतो, पूर्ण शटडाऊन होतो.
अशा वेळेला सगळे अकाउंट सेटल कशी करायची, ऍसेट्स रिअलाइज कशा करायच्या, लायबिलिटीज पे ऑफ कशा करायच्या, हे सगळं डिझोल्युशन ह्याचा जो क्लॉज असतो त्यात लिहिलेलं असतं. काही काही वेळेला ते आधीच ठरलेलं नसतं. मग काय लिहितात डिझोल्युशन मध्ये की इट विल बी म्युच्युअली अग्रीड अपॉन व्हेन एव्हर द कंडिशन ऑकर्स किंवा द इव्हेंट ऑकर्स. एनी अदर मॅटर टू बी अग्रीड अपॉन बाय द पार्टनर्स. एनी अदर मॅटर, कुठलाही असे बाकीचे काही त्यांना डिस्कशन मध्ये ठेवायचे असतील किंवा ते पार्टनर म्हणून जेव्हा आले त्यावेळेला त्यांनी त्या टर्म्स वरतीच तो पार्टनर त्या पार्टनरशिप फर्म मध्ये आलाय, असे काही त्यांच्या अग्रीमेंटचे स्पेसिफिक पॉइंट हे कॉमन आहेत. पण पर्टिक्युलर एखाद्या फर्मशी रिलेटेड काही पॉइंट्स असतील तर त्याच्याविषयी त्यांनी जे काही अग्रीमेंट केलेले ते तिथे ते लिहू शकतात. सो हे होते कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप, मीनिंग आणि फीचर्स. हे सुद्धा महत्वाचं आहे, ह्याला स्टार मार्क करून ठेवा आणि हे तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेला हे सगळे पॉइंट्स करायचे. ठीक आहे. पार्टनरशिप डीड मधलाच पुढचा पॉइंट आणि अतिशय महत्वाचा पॉइंट असा आहे, इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट द फॉलोइंग टर्म्स then the provisions of Indian Partnership Act 1932 will be applicable. सो जर पार्टनरशिप डीड मध्ये ह्या खाली ज्या लिहिलेल्या लिस्ट केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्याविषयी जर पार्टनरशिप डीड सायलेंट असेल, काही मेन्शन केलं नसेल, तर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट मध्ये काही क्लॉजेस लिहिलेले आहेत त्याप्रमाणे ते ऍप्लिकेबल ठरतं. फर्स्ट इज प्रॉफिट शेअरिंग रेशो. मगाशी मी सांगितलं जर प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल तर इट इज ऍज्युम टू बी इक्वल अमंग ऑल द पार्टनर्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, जे ड्रॉइंग्स पार्टनर विथड्रॉ करतो, बिझनेस मधनं विथड्रॉ करतो, त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे तो ऍव्हरेज 6 months इंटरेस्ट इज चार्ज्ड. 6 months इंटरेस्ट चार्ज करायचा आहे तुम्हाला. आता ह्याच्या पुढे ना फायनल अकाउंट्स मध्ये प्रॉब्लेम्स जे येतात ना त्याच्यात ही ऍडजस्टमेंट असते की इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज चार्ज, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज चार्ज. मग तेव्हा तुम्ही किती चार्ज कराल? ऍव्हरेज 6 months. जर तुम्हाला तिथे डेट दिलेली असेल की फ्रॉम धिस डेट टू धिस डेट, मग डेट वाईज घ्यायचंय. पण जर डेट मेन्शन केलेली नसेल तर तुम्ही काय कराल? ऍव्हरेज 6 months घेणार आहात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जर पार्टनरशिप डीड मध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल बद्दल काहीही लिहिलं नसेल तर इंटरेस्ट इज नॉट अलाउड. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज पेएबल टू द पार्टनर. जसं कॅपिटल इज पेएबल टू द पार्टनर बाय द बिझनेस, तसंच इंटरेस्ट ऑन दॅट कॅपिटल इज ऑल्सो पेएबल टू द पार्टनर. And hence, if the partnership deed is silent about the interest on capital, it is not paid. Salary or commission payable to the partners. No salary or commission is paid. कधी? जर पार्टनरशिप डीड सायलेंट असेल तर. जर मेन्शन केलं असेल की या पर्सेंटेजनी कमिशन द्या, इतकी इतकी सॅलरी पर मंथ द्या, असं जर लिहिलेलं असेल तर प्रश्नच येत नाही. पण जर लिहिलेलं नसेल तर सॅलरी और कमिशन इज नॉट पेड. Admission of a new partner can be admitted with the consent of all the partners. ऍडमिशन संदर्भात जर कुठलाही क्लॉज नसेल तर आयत्या वेळेला जेव्हा पार्टनर ऍड करायचा आहे त्यावेळेला जे ऑलरेडी एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत त्यांची कन्सेंट घ्यायची. ते सगळे जर हो म्हटले तर नवीन पार्टनरला ऍडमिट करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो हे आता जे 5 पॉइंट सांगितले हे पार्टनरशिप डीड मध्ये जर नसतील मेन्शन केलेले तर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट ऍप्लिकेबल होतो. त्याप्रमाणे काय काय त्याचे कंडिशन्स आहेत त्या मी आता तुम्हाला सांगितल्यात. याही महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत, कारण प्रॉब्लेम्स पुढे जे सॉल्व्ह करायचे आहेत त्याला हे उपयोगी ठरणार आहे. ठीक आहे.